नाला सोपारा रात्रीच्या आपले सीझनवरच आपली गाडी ठेवतात. मे महिना गणपतीच्या टायमाला नाला सोपारा तला रायगड. तर नमस्कार मंडळी, सुदेश काते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला ब्लॉग आहे. गावी चाललो आहे, गावी कार्यक्रम आहे. एक दिवसासाठी गावी चाललो आहे. आमचं 3 वर्षांनी गावचं मंडळाची पूजा असतं, सत्याऱ्यांची महापूजा. तर आपला गावचा प्रवास दाखवणार आहोत. एस टी आहे इथून नालासोपारावरून नालासोपारा तला रायगड. तर 9:30ची एस टी आहे. रिझर्वेशन मी काढत होतो पण रिझर्वेशन फुल झाले. तर बघूया स्टँडिंगने. आता आलो आहे नालासोपारा स्टेशन. आपला एस टी डेपो आहे नालासोपारा, गावाला जायचं. आता स्टेशनला येतो आपण, एस टी डेपोला जाऊया. नालासोपारा सावरी तला गाडी लागली इकडे. आपले नालासोपारा तला गाडी लागली. आपण 9:30ची गाडी आहे. त्या गाडीमध्ये आपण जाणार आहोत. रिझर्वेशन फुल आहे तरी पण आपण बघूया, प्रयत्न करू. नालासोपारा तला, नालासोपारा बस डेपो. नालासोपारा रात्रीच्या आपले सीझनवरच आपली गाडी ठेवतात. मे महिना गणपतीच्या टायमाला नालासोपारा तला रायगड. तर आपली ही रात्रानी गाडी आहे. इथून 9:30ला सुटते. तर पाहुणे जाते. आपल्याला साहेब पण चांगले भेटले आहेत. एकदम कसं असतात, बरेच आम्ही एस टीचा प्रवास करतो तर काही थोडेफार भडकू पण असतात. पण आपले साहेबांनी आपल्याला जागा पण दिली, कारण रिझर्वेशन नव्हती. साहेबांना बोललो, साहेब सीटं भेटेल काय, लगेच त्यांनी करून दिले आपल्याला. धन्यवाद साहेब. बोला साहेब. गाडी आपली अशीच चालेल याची दक्षता घ्या. नक्की अशीच गाडी फुल चालली पाहिजे आपली. धन्यवाद. चालेल चालेल. तुमच्या सेवेसाठीच गाडी चालू केलेली आहे. ओके साहेब. आणि याचा सर्वांनी लाभ घ्या. ओके नक्कीच. आपण करू, प्रयत्न करू, कारण पब्लिक थोडासा आपल्या सीझनमध्ये भेटतो. पण तर आपण रेग्युलर गाडी राहील याचा प्रयत्न करा तुम्ही. नक्की. प्रवासी वर्गातनं आम्हाला सहकार्य झालं पाहिजे. नक्की नक्की. तर आपण प्रयत्न करू रेग्युलर करायचं. तर आपली तला गाडी आहे ते त्यांचा पण प्रयत्न आहे की ते बोलतात की आपलं डेली रुटीन चालू राहिली पाहिजे. पाठीमागे आज की भेटते. बंदर ठाणा ट्रॅफिक लागतेच. ठाणा घोडबंदर ट्रॅफिक लागतेच इथे. आता आपण आलो होतो खोपट बसस्थानक. तर हल्ली तर 12 वाजले, खूप लेट झाली. आपली 9:30 गाडी सुटलेली. 2-2.5 तास लागले खोपट आहे. चला तर क्रमांक 4249 मुंबई नारायणगाव. हॉटेल वैष्णवीला आता थांबले आहे. वाजले तर 2 तास लेट झाली गाडी. आणि गाड्या बघा केवढ्या आल्या गाड्या. गावाला जाणारी लोक, कोकणात चालले प्रवासी भरपूर. आता आम्ही जस्ट आलो आहे आपला तळा बस स्थानकला. भरपूर लेट झाली गाडी. नालासोपारावरून 9:30 वाजता सुटते आणि तळ्याला 3 वाजता येते. तर आता वाजले किती, 6:30 वाजता बस आले. म्हणजे कमसे कम 3.5 तास लेट झाले. भरपूर ट्रॅफिक लागली. जसं गणपतीला गावाला येतो जशी ट्रॅफिक होती आहे तशीच आता पण ट्रॅफिक आहे. तर आटरवाडी लागेल गाडी, हनुमाननगर 7ची. त्यांनी आपण जाऊ. याला सर्व उतरले तळ्याला. आणि आपला तला बस स्थानक करायचा बस स्टॉप.
खूप लेट आहे. रवला मुंबई रवला पण गाडी लेटच आहे. आत्ताच जस्ट आली. ती पण तिचा पण रात्री 3चा टाईम आहे. पण लेट झाली गाडी. ट्रॅफिकच एवढी आहे, भरपूर जबरदस्त ट्रॅफिक. आता आमची राटावाडी गाडी पकडली आहे 7ची. तर ही गाडी पकडून आम्ही आमच्या गावी जाणार आहोत. आता आम्ही जस्ट 6:15 वाजले आणि आमच्या गावाला आता मी उतरलो आहे. आता गावी आलो आहे. तर बघा केवढा टाईम लागला, खूप लेट झालं. तयारी झाली आहे, सुरुवात झाली आहे पूजेला. हो परत ना पूजेची तयारी जोरदार झाली एकदम. खजिनदार साहेब नमस्कार. झाली तयारी सर्व? जोरदार तयारी. जोरदार झाली तयारी. आवाज लय लेट झाला मग 4 तास लेट. तयारी तर झाली जोरदार. आता जस्ट आम्ही घरी आलोय. हा सकाळच्या गावाला नाश्ता चालू आहे. जोरदार नाश्ता चालू आहे. बटर बिटर मस्त मनार चेपतेत. बाय झोपले, दमली बाय. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.